Today we will discussing about sound. Class 9 chapter sound. Sound is a form of energy sensation by ear. Means what is sound? Sound is a form of wave. There are so many types of wave, but sound wave travel only in a medium. Sound wave travel in a medium. Means साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते. तर मीडियम जे आहे ते खूप प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळतात, जसे की सॉलिड, लिक्विड आणि गॅस. साऊंडला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते आणि तुमचा जो साऊंड आहे हा एक मेकॅनिकल वेव्ह आहे. मेकॅनिकल वेव्ह आहे. तर आता मेकॅनिकल वेव्ह आहे याचा अर्थ असा की आणखी कोणत्या तरी प्रकारची वेव्ह असेल तर दुसरी जी वेव्ह आहे ती आहे नॉन मेकॅनिकल वेव्ह. नॉन मेकॅनिकल वेव्ह याचा अर्थ दोन प्रकारच्या वेव्ह आपण बघितल्या. पहिली बघितली मेकॅनिकल वेव्ह आणि दुसरी बघितली नॉन मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे ज्या वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियमची आवश्यकता असते त्याला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. आणि जी वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियमची आवश्यकता नसते, मीन्स नो material medium is required to travel. म्हणजे नॉन मेकॅनिकल वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियमची आवश्यकता नसते अशा वेव्हला आपण नॉन मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. आणि ज्या वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मेकॅनिकल मीडियमची आवश्यकता असते त्याला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. मेकॅनिकल वेव्हचे एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही बघितलेलं आहे साऊंड. आणि नॉन मेकॅनिकल वेव्हचे जे एक्झाम्पल आहे ते आहे लाईट. म्हणजे लाईटला ट्रॅव्हल होण्यासाठी नॉन मेकॅनिकल मीडियम वेव्ह आहे याचा अर्थ ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियमची आवश्यकता नसते. याचा अर्थ लाईट हा व्हॅक्यूम मधून सुद्धा ट्रॅव्हल होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की लाईटला ट्रॅव्हल होण्यासाठी नॉन मेकॅनिकल वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियमची आवश्यकता नसते. तर मटेरियल मीडियम अवेलेबल असलं तरी पण लाईट ट्रॅव्हल करतो आणि मटेरियल मीडियम अवेलेबल नसलं तरी लाईट ट्रॅव्हल करू शकतो. त्यानंतर आपण पाहू टाइप्स ऑफ वेव्ह on the basis of vibrating particles. Types of wave based on vibrating particle. आता तुम्हाला माहित आहे मीडियम म्हटलं, कोणतं पण मीडियम म्हटलं की मीडियम मध्ये पार्टिकल असतात आणि हे जे पार्टिकल्स आहेत हे वेगवेगळ्या मीडियम मध्ये त्यांची अरेंजमेंट वेगळी असते. जसं की सॉलिड मध्ये पार्टिकल जवळ असतात, लिक्विड मध्ये पार्टिकल सॉलिड पेक्षा दूर असतात आणि गॅस मध्ये पार्टिकल लिक्विड पेक्षा खूप दूर असतात. याचा अर्थ पार्टिकल मीडियम मीन्स सॉलिड, लिक्विड आणि गॅस यामधून ट्रॅव्हल होणारा जो वेव्ह आहे तो वेव्ह आपला असतो साऊंड. म्हणजे साऊंड वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियम आवश्यक असते. तर आता व्हायब्रेटिंग पार्टिकल नुसार आपण दोन प्रकारचे मोशन बघणार आहोत. व्हायब्रेटिंग पार्टिकल नुसार आपण दोन वेव्ह बघणार आहोत. पहिला बघणार आहोत आपण पार्टिकल मोशन आणि दुसरा बघणार आहोत वेव्ह
एखादा पार्टिकल ए हा या ठिकाणाहून एनर्जी बी ठिकाणी ऍक्च्युअल घेऊन जात असेल आणि त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्या मोशनला आपण पार्टिकल मोशन म्हणणार आहोत। आणि एखादा पार्टिकल ए बी पर्यंत एनर्जी ट्रान्सफर करत असेल आणि त्यामध्ये डिस्प्लेसमेंट होत नसेल तर त्याला आपण वेव्ह मोशन म्हणू। एक्झाम्पल बघा, ए पार्टिकल हा बॅक आणि फोर्थ मोशन करतो, त्याच्या बाजूला असलेला दुसरा पार्टिकल, तिसरा पार्टिकल, चौथा पार्टिकल, पाचवा, सहावा आणि सातवा यामध्ये प्रत्येक पार्टिकल, सपोज या पार्टिकलला आपण एक्सटर्नल फोर्स दिल्यामुळे हा पार्टिकल स्वतः जागेवर व्हायब्रेट करतो, त्यामध्ये असलेली जी एनर्जी आहे ते ऍडजसंट पार्टिकलला देतो, ऍडजसंट पार्टिकल व्हायब्रेट होतो, ती एनर्जी त्याच्या समोरच्या पार्टिकलला देतो, तो व्हायब्रेट होतो, त्याच्या समोरच्या पार्टिकलला एनर्जी देतो, त्याच्या समोरच्या पार्टिकलला एनर्जी देतो, त्याच्या समोरच्या अशा प्रकारे एनर्जी ट्रान्सफर होते आणि एक मोशन क्रिएट होते। त्या मोशनला आपण वेव्ह मोशन म्हणतो। त्यालाच और मध्ये तुम्ही व्हायब्रेशन सुद्धा म्हणू शकता। त्यानंतर त्याला तुम्ही बॅक अँड फोर्थ मोशन सुद्धा म्हणू शकता, त्यालाच तुम्ही टू अँड फ्रो मोशन सुद्धा म्हणू शकता। अशा प्रकारच्या मोशनला आपण वेव्ह मोशन म्हणतो। वेव्ह मोशन हे आपल्याला साऊंड मध्ये बघायला मिळते, तर पार्टिकल मोशन आपल्याला लाईट मध्ये बघायला मिळते। त्यानंतर आपण बघणार आहोत मीडियम ऑफ प्रोपॅगेशन। मीडियम ऑफ प्रोपॅगेशन मीन्स ज्या मीडियम मधून वेव्ह ट्रॅव्हल करत आहे त्या मीडियमला आपण प्रोपॅगेशन मीडियम म्हणू शकतो। त्यामध्ये दोन प्रकारच्या वेव्हज येतात, पहिली येते मेकॅनिकल वेव्ह आणि दुसरी येते नॉन मेकॅनिकल वेव्ह। मेकॅनिकल वेव्ह म्हणजे अशी वेव्ह की ज्या वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते त्याला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो, आणि ज्या वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची आवश्यकता नसते मीन्स दे कॅन ट्रॅव्हल थ्रू अ व्हॅक्यूम मधून सुद्धा ट्रॅव्हल करू शकतो, त्या मीडियमला आपण नॉन मेकॅनिकल वेव्ह किंवा नॉन मटेरियल मीडियम सुद्धा म्हणू शकतो। आणि मेकॅनिकल वेव्हला सॉलिड, लिक्विड अँड गॅस, आणि याचं एक्झाम्पल आहे साऊंड, आणि नॉन मेकॅनिकल वेव्हचं एक्झाम्पल आहे लाईट। त्यानंतर आपण बघणार आहोत पार्टिकल म्हणजे काय आणि पार्टिकल व्हायब्रेशन म्हणजे काय। तर बघा, तुम्ही प्रत्येकाने बघितलेली असलेली स्केल, लोखंडी स्केल, या ठिकाणी आपण त्याला पकडून फोर्स लावल्यानंतर ती स्केल खाली आणि वरच्या दिशेनं व्हायब्रेट होताना तुम्हाला दिसते। ती जे व्हायब्रेशन आहे त्या व्हायब्रेशन जो क्रिएट होतो त्या व्हायब्रेशनमुळे सराउंडिंग मध्ये असलेली एअर ही डिस्टर्ब होते आणि साऊंड क्रिएट होतो। साऊंड कसा क्रिएट झाला तर साऊंड क्रिएट झाला व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स। Sound is created by vibration of particles. पार्टिकल ज्यावेळेस व्हायब्रेट करतो त्यावेळेस साऊंड हिअर होतो। आणि जसं तुम्ही एक एक्झाम्पल बघा, अर्थ आणि सनवर लार्ज अमाउंट मध्ये हीट एनर्जी लिमिट होते। त्या हीट एनर्जी बरोबर खूप सारा न्यूक्लियर बंबार्डमेंट होत आहे। या ठिकाणी न्यूक्लियर बंबार्डमेंट होत आहे, न्यूक्लियर एक्सप्लोजन होत आहे। न्यूक्लियर एक्सप्लोजन झालं तरी पण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आवाज तयार होत आहे, साऊंड तयार होत आहे, आणि तो साऊंड आपल्या
व्हॅक्यूम आहे आणि तुम्हाला माहित आहे की व्हॅक्यूम मधून कुठल्याही प्रकारचा साऊंड वेव्ह ट्रॅव्हल करत नाही, म्हणून सूर्यावर होत असलेले एक्सप्लोजन आवाज पृथ्वीवर ऐकायला येत नाही। आणि याचा अर्थ असा की साऊंडला ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियम आवश्यक आहे आणि साऊंड हा एक मेकॅनिकल वेव्ह आहे। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं साऊंड आणि साऊंडशी रिलेटेड गोष्टी। धन्यवाद।